दिल्लीला आपदातून मुक्त केलं डबल इंजिन सरकार, आता डबल विकास करणार असं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले। दिल्लीचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो, मात्र आमच्याकडून दिल्लीच्या प्रगतीचा आणि दिल्लीकरांच्या हक्काचा लढा सुरूच राहील। प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही लढतच राहू असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं। 2025च्या विधानसभा निवडणुकीत आपने 9 लाख मतदार गमावलेत। आपचं जवळपास 10% मतांचं नुकसान झालंय। 2020ला झालेल्या निवडणुकीत आपला 49.74 लाख मतं मिळाली होती, तर या निवडणुकीत 40.7 लाख मतं मिळाली। भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत 7 लाख मतदार जोडलेत। 2020ला झालेल्या निवडणुकीत भाजपला 35.75 लाख मतं मिळाली होती, तर आत्ताच्या निवडणुकीत भाजपला 42.85 लाख मतं मिळाली आहेत। भाजप आणि आपच्या मतांमध्ये 2 लाख म्हणजेच 2.3% मतांचा फरक आहे। 2012ला इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनात अण्णांसोबत अरविंद केजरीवाल सहभागी होते, मात्र त्यानंतर पक्ष काढण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाला अण्णा हजारेंनी विरोध केला होता। या संदर्भात अण्णांनी आठवण बोलून दाखवली। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। दिल्लीत आपचा दारूमुळे पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिली आहे। दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जो निर्णय घेतले ते चुकीचे होते। पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो, स्वतःसाठी नसतो। ज्यावेळी स्वार्थी राजकारण सुरू होतं त्यावेळेस माणूस संपतो, अशी टीका अण्णा हजारेंनी केली। अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदावाल्यांचा त्रास सहन करत होते। आज अण्णांनीही यापासून मुक्ती मिळाली। ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी केजरीवालांना सुनावलं। अण्णा हजारे यांना अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना सारासार विवेक आणि तारतम्य याचा विसर पडतो। कोणत्या तरी एका राजकीय पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी त्या पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखी टीका करणं योग्य नाही, असं म्हणत आपच्या विजय कुंभार यांनी अण्णांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। दिल्लीच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी वाशिम शहरातील पाटणी चौकात फटाके फोडत जल्लोष साजरा केला। ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। असं आहे की एक है तो सेफ है हे सर्व देशभर चालणार। महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि यापुढे देखील हे चालतच राहणार। 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा झेंडा रोवला गेला, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले। आपला चपराक बसली असून मोदींच्या कामावर लोकांनी विश्वास ठेवला, असंही मुख्यमंत्री म्हणाले। दिल्लीत काँग्रेसचा पराभव स्वकर्तृत्वाने झालाय। दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला धू धुतलंय। आता महाराष्ट्राचे प्रवक्ते पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडतायत, अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। चोपडा येथील भाजप कार्यालयाबाहेर दिल्लीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। चोपड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। भाजपचं तर अभिनंदन करतोच, पण त्यापेक्षा जास्त निवडणूक आयोगाचे अभिनंदन, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय। एक है तो सेफ है हा भाजपचा नारा म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोग एक आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय। दिल्ली विधानसभेतील दणदणीत विजयानंतर लोणावळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी जनतेचे आभार मानले। मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं लक्ष्य असल्याचं विधान माजी मंत्री सुभाष देशमुखांनी केले। दिल्लीतील निकाल हा मोदींनी केलेल्या कष्टाचं प्रामाणिकपणाचं फळ असल्याचंही देशमुख म्हणाले। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर भुसावळ येथील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। दिल्लीत 27 वर्षांनंतर भाजपचं सरकार आल्यामुळे यवतमाळमध्ये आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। दत्त चौकात फटाके फोडून महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत ढोल ताशांच्या नादावर ठेका धरला। 27 वर्षांनी दिल्लीत भाजपला एक हाती सत्ता मिळाली। 10 वर्षात केजरीवालांनी दिल्लीची जी परिस्थिती केली आहे
त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं अशी प्रतिक्रिया माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आला। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटत दिल्लीच्या विजयाचा जल्लोष केला। यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। 27 वर्षांपासून आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर होतो, पण यावेळेला जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे। तर 2 ते 4 राज्य सोडल्यास काँग्रेस देशात कुठेही उरलेली नाही असा टोलाही महाजनांनी लगावलाय। दिल्लीतील भाजपच्या विजयाचा धरणगावात मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत कार्यकर्त्यांनी पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। दिल्लीत भाजपला मिळालेलं बहुमत हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं यश आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे। जे पंतप्रधानांवर टीका करतात त्यांची काय दारुण अवस्था झाली आहे, एकही जागा आली नाही असं म्हणत चव्हाणांनी काँग्रेसला डिवचलंय। दिल्लीतील जनता केजरीवालांच्या सत्तेला कंटाळली होती। दिल्लीकरांनी दिलेली आश्वासनं केजरीवालांनी पूर्ण केली नाहीत अशी टीका वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केली आहे। तर भारताच्या राजधानीत भाजपचा विजय झाला याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया मंत्री सावकारे यांनी दिली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर मालेगावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। यावेळी मोदींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 3% मतदान झालंय। राष्ट्रीय पक्ष असूनही काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही। मात्र आमचा प्रादेशिक पक्ष असूनही राष्ट्रवादीला 3% मतदान झालं ही चांगली सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली। दिल्लीत भाजपला मिळालेल्या विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आला। नांदेडमधील फुले चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला। दिल्लीतील भाजपचा विजय म्हणजे जनतेने विकासाच्या मुद्द्यावर केलेला शिक्कामोर्तब असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। अण्णा हजारेंच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने धडा शिकवल्याची टीकाही त्यांनी केली आहे। दिल्लीतील घवघवीत यशानंतर हिंगोलीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केलाय। नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलाय। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। दिल्लीच्या महाविजय सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचं मोदींकडून कौतुक करण्यात आलं। एकनाथ शिंदेंची शिवसेना आता मुखपत्र काढणार आहे। धर्मवीर नावाच्या मुखपत्रातून सामनातील टीकेला उत्तर देणार आहे। उद्या एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त हे मुखपत्र प्रसिद्ध करण्यात येणार। संतोष देशमुख प्रकरणात आकाच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। तर करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे हे त्यांनाच विचारावं लागेल अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे। राहुल सोलापूरकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे। त्यांचं विधान हा राष्ट्रद्रोह असून ही अशी वृत्ती सरकारनं वेळीच ठेचून काढावी असाही सल्ला तटकरे यांनी दिलाय। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोलीत सरपंच आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत मार्चपर्यंत पाणीपुरवठा योजनेतील अडचणींवर मात करून त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिल्या। राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माघ शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीनं भरणेंचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील आज क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना पाहायला मिळाले। गुलाबराव पाटील यांच्या गोलंदाजीवर मंत्री गिरीश महाजन यांनी चौकार लगावलाय।
यवतमाळमध्ये राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा शुभारंभ झाला। मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पाणलोट यात्रेचा शुभारंभ झालाय। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी ही यात्रा काढण्यात येते। बीडच्या माजल गावातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनाच्या लांबच रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांवर तात्काळत बसण्याची वेळ आली आहे। एकच शासकीय खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। खरेदीसाठी अवघे 3च दिवस उरलेत। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। गिरणा कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 7 आवर्तनं सोडण्याला यावेळी मंजुरी देण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथं माता रमाईच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स फाडल्यामुळे तणाव निर्माण झालाय। दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे भीमसैनिकांनी महामार्ग अडवत रास्ता रोको केला। दरम्यान सकाळपासून कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण गावाच्या अंगणवाडीत खाऊ खाल्ल्यामुळे 10 मुलांना विषबाधा झाली। या चिमुकल्यांवर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रत्नागिरीच्या दापोलीतील 5 पंढरी श्रीराम मच्छीमार सहकारी सोसायटीची निवडणूक वादळी होण्याची शक्यता आहे। निवडणुकीपूर्वी जय श्रीराम स्वाभिमानी आणि मच्छीमार विकास पॅनलमध्ये जोरदार राडा झाला। थकबाकीदार असलेल्या उमेदवारांचं नाव निवडणुकीतून कमी करण्याच्या मागणीनंतर वादाला तोंड फुटलंय। धुळ्याच्या विविध प्रभागात सिमेंटच्या रस्त्याचं बोगस काम झाल्याचा आरोप करत उभाटाच्या वतीनं रस्त्यांचा पंचनामा करण्यात आला। दरम्यान शहरातील सगळ्याच काँक्रीटच्या रस्त्यांचं ऑडिट करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केल्याची मागणी उभाटाचे नेते अनिल गोटे यांनी केली। जळगावच्या जीएस हायस्कूलमध्ये आमदार अनिल पाटलांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसह परीक्षा पे चर्चा केली। यावेळी परीक्षेसाठी वेळेचं नियोजन करा, 24 तासांचं वेळापत्रक ठरवा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करा असा सल्ला आमदार अनिल पाटलांनी दिलाय। चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या 200 तक्रारींचं आज निवारण करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत तक्रारींचं निवारण करण्यात आलं। चिपळूण गुहागरमध्ये महावितरणाची 1,97,00,000ची थकबाकी आहे। थकबाकीच्या यादीत शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे। दरम्यान महावितरणाकडून वसुली मोहीम सुरू असून रिक्षाच्या माध्यमातून स्पीकर लावून थकबाकी भरण्याचं आवाहनही केलं जात आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली महामंडळाची गोदामं फुल झाली आहेत। गोदामं भरल्यामुळे सोयाबीनने भरलेली वाहनं ही गोदामाबाहेर पडली आहेत। त्यामुळे नवीन सोयाबीन खरेदी केल्यानंतर ते ठेवायचं कुठे असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय। बुलढाणा जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपात तब्बल 7,31,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय। गेल्या काळात जिथे नुकसान झालं होतं तिथलेच पंचनामे पूर्ण झाले। कोल्हापूर जिल्ह्यातील बेळावी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सवाला 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे। येत्या 16 तारखेला जागर तर 17 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। संकष्टी दिवशी भैरवनाथाचा जागर ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे। या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक देवस्थान समितीकडून तयारी सुरू आहे। जया एकादशी निमित्त सावंतवाडीमधील ऋतिका पालकर नाईक हिनं विठ्ठल रुक्मिणी मातेची कलाकृती साकारली आहे। नदीपात्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील फक्त 124 दगडांचा वापर करून तिने जवळपास 6 महिन्यात ही कलाकृती साकारली आहे। नांदेडच्या किनवट इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाशिबिराला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय। 46 स्टॉलच्या माध्यमातून शासकीय सेवा आणि योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या 37व्या अधिवेशनाला सुरुवात झाली। पुढील 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यात 3 दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। लोणखेडा चौफुलीवर भरवण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात बदलत्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली गेली।
हिंगोली जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे। या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते पार पडलं। गोंदियाच्या देवरी येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला। वर्ध्यात नव्याने लागू झालेल्या कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। सावंगी पोलीस स्टेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। चंद्रपुरातील आनंदवन सेवा प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आनंदवनात 2 दिवसीय मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात अनेक प्रतिष्ठानांनी हजेरी लावली। मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवाचं उद्धव ठाकरेंनी अंत्यदर्शन घेतलं। यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। शिर्डीत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। काही तरुणांनी गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता। यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तिघांना ताब्यात घेण्यात आलं। कारवाईत पोलिसांनी 3 गावठी कट्ट्यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। अकोला जिल्ह्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामटेक इथं क्षुल्लक कारणांवरून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने 20 वर्षीय युवकावर शस्त्राने जीवघेणा हल्ला केला। यात आर्यन श्रीवास हा तरुण जखमी झाला असून त्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धरणगाव बस स्थानकातून एका नवविवाहितेच्या पर्समधून 1,20,000चे दागिने चोरट्यांनी लंपास केले। गर्दीचा फायदा घेत ही चोरी करण्यात आली। या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील रामतीर्थ इथं पूर्णा नदीत पोहायला गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जवान गोपाल वानखेडे नदीपात्रात बुडले। या घटनेनंतर सोबत असलेल्या तिघांनी आरडाओरडा केला, मात्र वानखेडे यांना वाचवण्यात अपयश आलं। तर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला पोहण्यास उशीर झाल्यामुळे मृतदेह नदीबाहेर काढण्यात विलंब झाला। जळगावच्या पाचोऱ्यातील देशमुखवाडीत राहत्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत 2.5 लाखांची रोख रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ते ठाणा रोडवर 2 बाईकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघं गंभीर जखमी झालेत। जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलासमोरील एका दुकानाला भीषण आग लागली होती। आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालंय, तर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय। गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीत 2 मुलांनी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क दुचाकी चोरली। सिंधी कॉलनीत गोपालदास मुरजानी याच्या घरासमोरून भरदिवसा या मुलींनी गाडीची चोरी केली। याआधी या परिसरात पायी फिरत त्यांनी रेकीही केली होती। पोलिसांनी दुचाकीसह दोन्ही मुलींना ताब्यात घेतलंय। परभणी जिल्ह्यात ॲल्युमिनियम चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या टोळीकडून 13,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली आहे। बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी देशमुख गावाजवळ भरधाव कारनं एका वृद्धाला उडवलं। या अपघातात विष्णू खोंड या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। भिवंडीतील पच्छापूर गावात एका घराला अचानक आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीत संपूर्ण घर जळून खाक झालंय। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या स्मोक शॉपवर धाड टाकत पोलिसांनी 3 लाखांच्या ई-सिगारेट जप्त केल्या आहेत। या परिसरात अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात वावर असून त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली।